रामकृष्ण हरी मंडळी, लोणावळ्याला जाताना ना असं गेलं तर असं पूर्ण फिरून यायला लागेल, असं गेलं तर असं पूर्ण मॉन्सून राईड आपली चालू झालेली आहे. त्याचा पहिला ब्लॉग नंबर 1 व्हिडिओ. तो एक झरा आहे, तिथं पाणी वाहतं. आता इथं झाले एवढे कपडे होते पण, आणि या रोडला मी एकटाच फिरायला लागलोय बा, विषय का. मजा यायला लागली राईड करून खांडी म्हणता. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललेलो आहे खांडीमध्ये. खांडी एक गाव आहे लोणावळ्याच्या साईडला, तिकडे चाललो आहे आज. शाळा जरा लवकर सुटली आहे, त्यामुळं म्हटलं कंबर तर काय सोबतच राहणार आहे. त्याचं काम ते करते, आपलं काम आपण करायचं आहे. आणि ऑब्वियस नवले ब्रिजवर ट्रॅफिक लागलेला आहे. नेहमीप्रमाणे ट्रॅफिक आहे. आता ट्रॅफिकमधनं आपल्याला काढायचं आहे, पण आज जरा जास्त ट्रॅफिक आहे बाई. खांडी खूप सुंदर जागा आहे. मी लास्ट इयर पण गेलेलो, पण लास्ट इयर धबधबे वगैरे काय नव्हतं. त्यामुळं आता मी पाऊस चालू झाला आहे म्हणून चाललो आहे. एकदम सेफ आहे, पुण्याच्या जवळ आहे, त्यामुळे चाललो आहे. सॅटर्डे संडे खूप गर्दी असते आणि आज वेळ आहे तर म्हणलं जाऊया, गेलं तर पाहिजेच. चलो ट्रॅफिक क्लिअर करून तुम्हाला पुढे भेटतो. तर हा व्हिडिओ मॉन्सून सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे. आणि खांडी निवडण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे लास्ट टाईम जेव्हा मी खांडीला गेलेलो तेव्हा पावसाळ्याच्या नंतर गेलेलो, त्यामुळं काही एवढे धबधबे किंवा एवढं सुंदरता बघता आली नाही. त्यामुळं माझं असं होतं की या टायमाला आधीच जाऊन यावं, बंद व्हायच्या आधी, कारण खूप सारे स्पॉट बंद व्हायला लागलेत. पण मला वाटत नाही की खांडी बंद होईल कधी. आणि सगळ्यात मोठं इथं मी आणि माझी बायको मागच्या वर्षी पण गेलेलो, आणि या वर्षी तिला सोडून मला कुठं नवीन ठिकाणी जायचं नव्हतं, म्हणूनच मी खांडी हे निवडलं. तर खांडी पुण्यापासून 77 किलोमीटर आहे आणि खांडीमध्ये खूप सारे धबधबे, खूप मोठमोठे डोंगर आहेत, रस्ते एवढे सुंदर आहेत. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पण तुमच्या लिस्टमध्ये खांडी हे सगळ्यात आधी जोडा आणि मग नंतरचं या मॉन्सूनमध्ये फिरा. तर चला आनंद घेऊया. लोणावळ्याला जाताना ना तुमच्या लेफ्ट साईडला शिवराज पॅलेस म्हणून दिसेल, आणि तुमच्या राईट साईडला माऊली व्हेज आणि किंग आईस्क्रीम दिसेल. किंग आईस्क्रीम दिसलं की तिथनं राईट मारायचं आहे खांडीला जाताना. आता आपण मस्त एक वडापाव विषय केला आहे. पाणी घेतलं, पाणी नव्हतं, मस्तपैकी खाल्लं आहे. आता निघूया. तर इथं शिवराज पॅलेस आहे, ते बघा, ते किंग आईस्क्रीम, तिथनं असं आत जायचं इथनं आपण. आणि इथं माऊली व्हेज आहे, आणि ही आपली सुंदरी आहे. पाणी घेतलेलं आहे, आता कल्टी मारूया. तर हा जो राईट दिसतोय हा पण तिकडंच जातो खांडीला, आणि हा लेफ्ट पण तिकडंच जातो. असं गेलं तर असं पूर्ण फिरून यायला लागेल, असं गेलं तर असं पूर्ण फिरून. तर आपण राईटने जाऊया, कारण लास्ट टाईम आपण लेफ्टने गेलेलो. आता थोडं राईटने जाऊया, राईटने. फुल ऑफ नेचर, वेलकम टू विलेज ऑफ वॉटरफॉल्स.
प्रत्येक 2-2 मिनिटाला मी असं थांबायला लागलो, प्रत्येक 2 मिनिटाला टर्नला असं काहीतरी सुंदर दिसतं ना की शब्दच नाहीत मला हे सगळं एक्सप्लेन करायला. बघा ना किती सुंदर आहे पुढं, बाप रे बाप, एक नंबर, एक नंबर. तर इथं 2 गोष्टींची काळजी जरूर घ्या. पहिली तर गाडीत पेट्रोल जास्त ठेवा, आणि दुसरी म्हणजे इथं मोबाईलला रेंज नाही आहे, त्यामुळे जाताना ऑफलाईन मॅप डाउनलोड करा आणि ते सोबत घेऊन जावा. सोबत पाण्याची बॉटलसुद्धा ठेवा, कारण खूप दूरपर्यंत हॉटेल्स नाही आहेत. तर एवढंच महत्त्वाचं आहे, बाकी एन्जॉय करा. करणारा नजर आहे भाई, येडा करणारा नजर आहे. गाल कसे आलेत माकडासारखे वर भाई, ह्याच्यापेक्षा काय सुंदर बघावं. तरी पण अजून धबधबे खूप कमी आहेत, नाहीतर अशी रांग लागलेली असते, इथून रांग लागलेली असते धबधब्यांची. अजून आपल्याला तिकडे पुढे जायचंय, पुढे तर विषयच नाही. म्हणजे तुम्ही खांडीला या आणि तुम्हाला खांडी कधीच निराश करणार नाही, असा विषय आहे खांडीचा. भाई रस्त्यावरनं खेकडे पळायला लागलेत, रस्त्यावरनं मला मोठा खेकडा पळायला येतात रस्त्यावरनं. अबे रस्त्यावरनं खेकडे पळायचे की मग आम्ही गाड्या कुठनं चालवायच्या, नदीत? भाई साहब, घनदाट जंगल आहे, घनदाट. आता 5 मिनिटासाठी थोडंसं हेल्मेट काढलंय म्हणून बडबडतोय मी, पण वापस घालणार आहे. रोड बघा ना, पण रोड भाई प्रेमात पडाल, प्रेमात. एक नंबर चुम्मेश्वरी. संपलाय विषय भाई. तेच घरी गेलो असतो, गोधडी झोपलो असतो, तर हे कधी बघितलं असतं मी. हे बघा, कंबर दुखते तो विषय वेगळा, दुखती तर मेजर आहे. 5-5 मिनिटाला मी गाडीवरनं उतरतोय आणि स्ट्रेच करतोय, कारण कंबर खूप दुखायला लागले. वाव, विषय गंभीर. पुढे जे धबधबा वाहतोय ना, त्याचं पाणी बघाय, मस्तच एकच नंबर. गाडी जरा वर दाबून लावू आणि खारुताई रस्त्यावर. आज सगळे प्राणी रस्त्यावरच आहेत. इथून आपण आलो आणि बघा मस्त ना मेरी जान. इथून इकडं आणि इकडं असं वाहतोय तो झरा, सुंदर ना बघा. हा इथून तिकडे वाहतोय झरा, आणि इथं अख्ख्या रोडवर मीच आहे. हे पण हे किती सुंदर आहे राव. एक फोटो काढूया आता. मी याच व्हिडिओ मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. 2024 मध्ये मी खांडीला आलेलो. हे तेव्हा एवढं पाणी नव्हतं म्हणजे तेव्हा एवढं पाणी नव्हतं, ओके पाणी होतं. पण बघा ना भाई, किती सुंदर आहे भाई. आणि मेन कसली गडबड नाही, एकटाच आहे, गर्दी नाही, काय विषय नाही. आणि माझी सुंदरी. चलो आता पुढे जाऊया थोडा. बघा ना, तिथनं
तो एक झरा आहे तिथनं पाणी वाहतोय आणि मी आता एका ब्रिजवर आहे आणि तो ब्रिजवरून इथून असं खाली जातो. पण आपल्याला आता सरळ जायचं. 4 वेळा बाटली पडली, 4 वेळा बाटली. आणि या रोडला मी एकटाच फिरायला लागलोय बा, विषय का. लेट्स गो. भाई एक नंबर, मस्त मजा यायला लागले राईड करून. अरे पाणी आहे भाई तिथं आता, एक मिनिट. मजा यायला लागले राईड करून खांडीमधनं. एवढे भारी स्पॉट आहेत ना, हे बघा ना, तिथं खूप सारी लोक शेती अजून चालू आहे. तांदूळ लावलाय, भात लावलाय. भात प्रत्येक पावलावर भाई सरप्राईज आहे. तुम्ही ह्या मान्सूनमध्ये खांडी कराच, खूप सेफ आहे, काही रिस्क नाही आहे. फक्त बाईक राईड करायची आहे. एक नंबर आहे भाई विषय. नाही अनसुटे. तिथं खूप मोठा धबधबा आहे, तो खूप वरून पडायला लागलाय. बघील तिकडे धबधबे आहेत, सगळीकडे हिरवगार आणि बघील तिकडे धबधबे, बघील तिकडे धबधबे. आता येणं झाले, एवढी कंबर दुखते. पण जे आता मी बघितलंय ते तुम्ही बघाल का नाही. खुळ येण्यासारखं पळाल बाई. रोडच्या खालून इथनं पाईप आहे. आणि हा बघा, हा असा जाऊन, हा तो मगाचा दाखवलेला झरा, आणि हा असा इकडे जाऊन उडू नको बाई. बघा, हा इथनं असा इकडं वाहून, हे बघा, हे इथनं भाई फाटकी चड्डी तुम्ही अडकवली रे. बघा, हा इथनं घ्यायला. आणि हे दोन धबधबे म्हणतो, झरे इथं येऊन असे. तो तिकडचा झरा, हा इकडचा झरा, हा वेगळा झरा आहे. किती वेळा एक्सप्लेन करू बा, आवडलो. कसलं भारी आहे बघा ना, एक नंबर. फाटकी चड्डी, तिथं पॅन्ट आहे, शर्ट पण असेल इथं कुठं तरी. भाई एक नंबर. तर मॉन्सून राईड आपली चालू झालेली आहे. त्याचा पहिला व्लॉग, नंबर 1 व्हिडिओ खांडी. आणि तुम्हाला नेचरनी भरभरून टाकले. भाई लोग, वेळ काढा, खांडी राईड करा. कंबर दुखते ती वेगळी गोष्ट आहे बाई. खूप भारी. इथं पण बघा ना कसलं भारी. तिकडं जायचं आता.